सद्गुरु पै माऊली मातुश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचे जे दोन प्रश्न आहेत खरे एकाच अंगाने आहेत, पण आपण दोन्ही प्रश्नांचा अंगाने चिंतन करण्याचा परत प्रयत्न करूया. पहिला प्रश्न असा आहे, मन शक्तीचा आलंब कसा घेते? मन शक्तीचा आलंब कसा घेते? अन्वय साधना आणि व्यतिरेक साधना अजून लक्षात येत नाही. दिव्य प्रज्ञाशक्ती जागृत होते म्हणजे काय आणि ती जागृत झाली हे कसे समजते? त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण. आलंब या शब्दाचा अर्थ काय? मन आणि शक्ती असे दोन अंगाने जरी शब्द उच्चारले तर मनशक्ती हीच शक्ती आहे. म्हणजे मनाने मनाचा आलंब घ्यायचा, मनाने शक्तीचा आलंब असं म्हणताना खरं चित्पदाने सत्पदाचा आलंब असेही शब्द वापरले जातात. म्हणजे सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर मनरूपाने आपल्या देहातून हे जे जाणणं चालू आहे, मनाचं सगळं कार्य जे चालू आहे ते इंद्रियांच्या द्वारे मन हे जाणतं, पाहतं. आणि हे सगळं पाहत असताना म्हणजे डोळ्यातून पाहणं, कानातून ऐकणं, नाकातून गंध जाणणं, जिव्हेतून चाखणं, त्वचेतून स्पर्श जाणणं, हे सगळं जाणणं मनच करत असतं, दुसरं कोण करणार? पण मन हे सगळं कार्य करते हे मनाला कळत नाही. म्हणजे हे कार्य आपल्याकडनं जीवन जगण्याचं कसं चाललेलं आहे तर मनाच्या द्वारे प्रत्येक मनुष्य देहातून हे मन प्रत्येक देहातून मनाचं कार्य चालू आहे हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे देह अधिक मन इज इक्वल टू जीवन. हे मन सर्व विश्वाला जाणतं पण स्वतःला ते जाणू शकत नाही. कारण मन देहाचा आधार घेऊन विश्वाला जाणतं. लक्षात घ्या, देहाच्या द्वारे म्हणजे देहाच्या ठिकाणी जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांच्या आलंब घेते. म्हणजे आता आलंब म्हणजे आधार. लक्षात घ्या, शब्द मोठे असल्यामुळे जरा कठीण वाटतं, पण आधार घेते. मन शरीराचा आधार घेऊन सोप्या भाषेत सांगायचं असेल तर ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणते. म्हणजे मन डोळ्याचा आधार घेते आणि पाहते, मन कानाचा आधार घेते आणि ऐकते, मन नाकाचा आधार घेते आणि श्वास जाणते किंवा गंध जाणते, मन जिव्हेच्या आधारे चव चाखते आणि मन त्वचेच्या आधारे स्पर्श जाणते. म्हणजे आलंब म्हणजे आधार घेते. आता हे मनाने शक्तीचा आलंब घ्यायचं म्हणजे नेमकं काय? तर मनाने मनाचा आलंब घेणं म्हणजे मनाने स्वतःचा आलंब घेणं, म्हणजेच मनाने शक्तीचा आलंब घेणं, म्हणजेच मनाने स्वतःचा आधार घेणं. स्वावलंबन असा शब्द वापरतो. स्वावलंबी म्हणजे स्वचा आलंब, स्वतःचा आलंब घेतो आपण तर स्वावलंबी. परावलंबी दुसऱ्याचा आधार घेतो तर परावलंबी. म्हणजे आलंब ह्या शब्दाचा अर्थ जर व्यवस्थित समजला तर आपल्या लक्षात येतं. शब्द कठीण वाटत, नेहमीच्या आपल्या व्यवहारात आपण फार कमी वापरतो म्हणून बऱ्याच वेळा ते कळत नाहीत. आणि म्हणून हे मनाने मनाचा आलंब घ्यायचं आहे. म्हणजे मनाने आपण मन आहोत हे जाणायचं आहे. लक्षात घ्या. आता हे जाणता कसं येईल तर तिथे सद्गुरूंचं ज्ञानाची आवश्यकता असते. हे सगळं जे कार्य चाललं हे मनाचं कार्य आहे. हे मनाने मनाला ज्ञात झालं पाहिजे की मनाला हे कळलं पाहिजे. मी सद्गुरू सतत सांगत असतात की हे पाहतो कोण, बोलतं कोण? त्याला सोप्या भाषेत मन पाहतं. खरं सांगायचं तर म्हणजे मनच आहे हे मनाने जाणलं की मन मनाचा आधार घ्यायला पाहतं. कारण आता लक्षात घ्या, चालताना आपण ज्यावेळेला पाऊल उचलून पुढचं पाऊल टाकून परत मग मागचं पाऊल पुढे आणतो तेव्हा चालणं जे चाललं असं तर इथे आधार कशाचा घेतो तर
पाय धरतीचा आधार घेते. जर धरती म्हणजे जमीन जर ती वर खाली होत असेल तर चालता येत नाही माणसाला. म्हणजे आलंब म्हणजे पण अर्थ आहे लक्षात. तर शरीराच्या आधारे मन सगळा आलंब घेत असल्यामुळे, मग शरीराचा आधार घेत असल्यामुळे मनाला वाटतं हे शरीर म्हणजेच मी आहे. मनाच्या ठिकाणी मी हे स्फुरण आहे. मन मी म्हणतं, पण मी म्हणताना मन मी देह आहे ह्या भावात मी म्हणतं, कारण मन देहाचा आधार घेतं म्हणून तिथे देहभाव आहे. आणि त्यामुळे मनाला आपण मन आहोत हेच कळत नाही. जरी व्यवहारात आपण म्हणतो माझ्या मनाला वाटलं म्हणून मी असं केलं, माझ्या मनाला वाटेल तसं मी वागू शकतो असं बरेच लोक बोलतात. पण ते नेहमीच्या व्यवहाराच्या अंगाने काही सवयीच्या अंगाने बोलतात, तिथे मन त्यांना कळत नाही. म्हणून मनाने शक्तीचा अवलंब घ्यायचा आहे. म्हणजेच मन आणि शक्ती ही एकच आहे. शक्तीलाच म्हणजे ही बोलण्याची ऐकण्याची ही शक्ती आहे. ही शक्ती कोणाची आहे? मनाचीच आहे. आणि म्हणून मनाने मनाचा अवलंब कसा घ्यायचा? तर मनाला मनाचा अवलंब घेता येत नाही की मन मनच आहे हे मनाला कळत नाही. मग हे कळणार कसं? तर जी क्रिया जी चालते मनाच्याद्वारे, मन डोळ्यातून पाहतं, पाहण्याची क्रिया आहे. पाहण्याची क्रिया चालू झाली की पाहतो कोण? तर आपण साधारण माणसं उत्तर तर मी पाहतो. पण आता मी कोण म्हणतं? परत मागे जा. तर मन मी म्हणतं. सोप्या भाषा आधी मन समजून घ्या. म्हणजे पाहणारं मन आहे हे मनाने जाणलं की मन शक्तीचा आधार घ्यायला लागते. म्हणजे मन मनाकडे वळायला लागतं. मनाचं मुख मनाकडे व्हायला पाहिजे म्हणून त्याला अंतर्मुख म्हणतात. आणि विषयोन्मुख, म्हणजे जगाशी संबंधित मन असतं तेव्हा ते विषयोन्मुख असतं. म्हणजे विषयांकडे म्हणजे जगाकडे त्यांचं मन. आता विषय आणि जग, ज्या जगातल्या ज्या वस्तूंशी आपला जो संबंध येतो हवा नको या अंगाने, तेव्हा त्या जगातल्या वस्तूंना विषय म्हणतात. म्हणजे विषय म्हणजे सगळं जगातल्या सगळ्या निर्णय वस्तूच आहेत, पण त्याशी आपला संबंध आहे हवा नको. पण जिथे संबंध येतच नाही तर त्या वस्तू असतात. पण जिथे आपण संबंध घेतो मनाच्या मला हे आवडतं की मला हे आवडत नाही, दोन्ही गोष्टींनी ते त्या वस्तू म्हणजे विषय असतात. त्या विषयाची मन इतकं सन्मुख असतं की मनाला स्वतःकडे ते पाहू शकत नाही की त्याला ते ज्ञातच नाहीये, जाणत नाही. ते दाखवतं कोण? सद्गुरू. की ते म्हणून ते कठीण पडतं. पण ते समजून घ्यावं लागतं की सगळं जे पाहणं, बोलणं, ऐकणं म्हणजे कर्मेंद्रियाच्याद्वारे किंवा ज्ञानेंद्रियाच्याद्वारे सगळं कार्य करणारं असतं ते मनच करतं. हा बोध प्रथम व्यवस्थित समजला तर परमार्थाला सुरुवात होते. म्हणून मन नाही कळत तोपर्यंत परमार्थ होऊ शकत नाही. लक्षात घ्या. आज मन बऱ्याच सर्वसाधारण माणसांचं मन हे विषयोन्मुख आहे. विषयोन्मुख म्हणजे जगातल्या सर्व वस्तू सर्व घटनाच्या मागे धावणार आहे. आणि त्यामुळे परमार्थामध्ये मनाला मनाकडे वळवावं लागतं. म्हणजे परमार्थ आणि प्रपंच ज्यावेळेला म्हणतो आपण तर हा विषयाशी संबंधी मन धावायला लागलं की जगातल्या वस्तूशी संबंध जोडण्यासाठी ते धावायला लागतं, तर ते मन विषयोन्मुख आहे की त्याचं सगळं लक्ष तिथेच असतं. त्याला त्याचं स्वतःकडे लक्षच जात नाही, कारण त्याला त्याचे आनंद घेण्याचा ते प्रयत्न करत असतं. आणि त्यामुळे सर्वसाधारण माणसं जेव्हा सद्गुरूंकडे येतात तेव्हा त्यांचा प्रपंच सुटत नाही. प्रपंच सुटत नाही म्हणजे नेमकं काय होतं? त्यांना विषयांकडे धावल्याशिवाय जमत नाही. जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांना हव्या असतात आणि त्या सगळ्या गोष्टी हव्या असल्या की मनाला मनाकडे वळता येत नाही. मनाला मनाकडे वळण्यासाठी ह्या विषयांपासून अलिप्त व्हावं लागतं थोड्या वेळासाठी. कारण मनाचा स्वभाव आहे जे दिसेल तिथे धावणं आणि तिथे रममाण होणं किंवा तिथे त्याच्यातून विकार किंवा हे होणं. म्हणजे लोकांना जे खरा परमार्थ समजत नाही. लोकांना वाटतं उपास तपास केला, रतवाईक केलं की आपण खूप मोठा परमार्थ करतो, तीर्थयात्रेला काय परमार्थ करतो. परमार्थ हा मनाने मनाला ओळखण्यात आहे. आपण मनाला ओळखत नाही असं जेव्हा एखादा साधक म्हणत असेल तर त्याला परमार्थ तेवढा जमत नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्याला आधी मनच समजलं पाहिजे, त्याशिवाय
पुढे त्याला प्रगती साधता येत नाही. आणि म्हणून मन जेव्हा विषयाशी किंवा जगाशी संबंधित होतं आणि जगामधल्या सर्व गोष्टींमध्ये गुंतत जातं, तर तसेच सर्वसाधारण माणसं जीवन त्या अंगाने जगतात. म्हणजे त्यांना वाटतं त्याच्यात आपण मोठे झालो, तिथे मानपान येतो, कौतुक येतं, आपलं आलं, माझं आलं, तुझं आलं. हे सगळ्या भावना ज्या असतात त्या जगाशी संबंधित होताना मनाला विसरतं आणि ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात असं वाटायला लागतं. त्याला कोणी सन्मान केलं तर बरं वाटतं, तो आपल्याला देखा कौतुक करत असेल आपल्याला त्यांच्याकडे जाऊन बसायला बरं वाटतं. पण परकड सांग तू चुकतोय असं म्हटलं तर लोक येत नाही, जाऊन दे हा चुकतो म्हणून लांब जातात. असं का? कारण मनाचा स्वभाव हा की इथे परमार्थ माहीत नसतो. परमार्थ म्हणजे कोणते खरोखर सांगत असेल तर खरा साधक काय म्हणत सांगतात चुकतंय, आपलं बघायला शिकायला जाऊया बसूया त्याच्यासोबत, असं नाही वाटत कोणाला. चुकतो म्हणतो हा त्याला काय कळत नाही, आपल्याला चुकीच काहीतरी ओरडतोय तो, असं वाटतं. आणि म्हणून मनाने शक्तीचा अवलंब घ्यायचा, म्हणजे मनाने मनाकडे लक्ष द्या. सोप्या भाषेत सांगतो, शक्ती काय मोठे मोठे शब्द झाल्यामुळे गोंधळ होतो आणि म्हणून सर्वसाधारण माणसाला कळत नाही. आता मनाने मनाला ओळखणं म्हणजे परत काय, परत लक्ष, मनाने मनाच्या अवस्था ओळखणं. आपण गाढ झोपतो तर कोण गाढ झोपतं, तर मन गाढ झोपतं. मन गाढ झोपतं म्हणजे नेमकं काय होतं, तर मन नेणीवेत जातं. सोप्या भाषेत खरंच अर्थ काय, गाढ झोपणं म्हणजे काय, मन संपूर्ण स्वरूपाशी, म्हणजे स्वतःचं ते स्वरूप आहे, त्याचं ते नेणीव स्वरूप आहे, ते जाणीवपूर्वक जाणतं, त्या जगाशी संबंध होतं, ते जाणीवपूर्वक सगळं जाणत ज्ञान गोळा करतं आणि ते सगळं ज्ञान परत अंतर्मनात जातं, म्हणजे नेणीव स्वरूपात जातं. आणि त्यामुळे ज्यावेळेला बहिर्मनाचं कार्य स्थगित होतं तेव्हा आपण म्हणतो झोपला. गाढ झोपतो म्हणजे काय, बहिर्मनाचं सगळं कार्य थांबलं, अंतर्मनाचं कार्य चालू असतं. अंतर्मन कार्यरत असतं, ते नेणीपूर्वक असतं, जाणीवपूर्वक नाही. पण तिथे जेव्हा स्वप्न पाहतं तेव्हा स्वप्नात पण आपली थोडीशी जाणीवपूर्वक जाण तयार होते. म्हणून काही लोकांना स्वप्न आठवतात आणि काही लोकांना आठवत नाहीत. काही लोक आम्हाला आठवत नाही, स्वप्न पडतं पण आठवत नाहीत का, झोपेतली जागृती त्यांच्यात नसते म्हणून. त्यामुळे ही काय नवीन गोष्ट ते आहे, मनाचा ही एक अवस्था आहे, म्हणून त्याला स्वप्नावस्था म्हणतात. निद्रा अवस्था, स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था, अशा 3 अवस्थेमध्ये मन कार्यरत आहे. आता हे जर ओळखता आलं तर मनाला ओळखण्याची एक खुबी लक्षात येते की अरे गाढ झोपते तर आपण कुठे असतो, काहीच कळत नाही, पण असतो. शरीराचं सगळं, म्हणजे एखादा समोरचा माणूस गाढ झोपलाय तर आपण त्याला बघतो, श्वासोचा पोट वर खाली होत आहे, कुशीवर बदलतोय, सगळं करतोय, सगळं त्याचं चालू असतं, फक्त तो जाणीवपूर्वक जाणत नाही, एवढंच त्याचं हे असतं. अशी प्रत्येक मनुष्याची ही अवस्था असते. मनुष्य सर्व प्राणी मात्रांची पण अशी अवस्था आहे की इथे नेणीवे जातं, म्हणजे अंतर्मनाचं कार्य सुरू होतं फक्त, आणि बहिर्मनाचं कार्य थांबलं की आपण गाढ झोप म्हणतो. अंतर्मनामध्ये परत स्वप्नावस्था म्हणून जागृती येते, आणि ती जागृती म्हटलं की आपण स्वप्न पाहतो. जे दिवसभराचं जे ज्ञान गोळा केलेलं आहे ते गोळा केलेलं ज्ञान एखाद्या भावनेतून, कल्पनेतून, श्रद्धेतून एखादं ज्ञान गोळा केल्यानंतर ते अंतर्मनात जमा होतं. अंतर्मन परत निद्रावस्थेत जातं, स्वप्नावस्थेत जातं. स्वप्नावस्थेत म्हणजे काय, तिथे अंतर्मन परत, गंमत अशी आहे ते अंतर्मनाला पण गपचूप बसता येत नाही, म्हणून ते स्वप्नावस्था बघते. जे दिवसभर काहीतरी पाहिलं तर, आणि एकाच अंगाने बघणं, तसं म्हणजे मोरासारखाच दिसेल, डिट्टो दिसतो. एखाद्या माणसाला पाहता डिट्टो माणूस दिसतो, पण ते स्वप्नात इतकं स्पष्ट दिसतं की जसं आपण प्रत्यक्ष पाहतो इथपर्यंत ते होतं. म्हणून ही सुद्धा मनाची अवस्था आहे, स्वप्नावस्था ही मनाची अवस्था आहे. म्हणून ह्या 3 अवस्थेमध्ये सर्वसाधारण मनुष्याचं जीवन चाललेलं असतं. आणि त्यामुळे सद्गुरूंपर्यंत पोहोचेपर्यंत मन म्हणजे नेमकं काय हे कळत नाही. मन म्हणजे खरं आपलं स्वरूपच आहे. एका बाजूने बघायला तर की खरं आपलं अस्तित्व काय, तर आपलं अस्तित्व मन आहे. शरीर हे काही काळासाठी अस्तित्व आहे, टेम्पररी, आणि परमनंट काय, आपण मन आहोत. आता टेम्पररी धरायचं की परमनंट धरायचं, लोक टेम्पररी धरतात, परमनंट धरायला कळलं ना.
टेम्पररी काय असतं, देह दिसतो, देहाचं सगळं, देहातून सगळ्या गोष्टी जाणता येतात, सुख घेता येतं, म्हणून सगळ्या देहाच्या संदर्भात आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. आणि म्हणून देहच आपल्याला सोडवता येत नाही, सुटत नाही आपला देह, अजिबात सोडायचा नसतो आपल्याला. म्हणजे समोरचा माणूस जवळचा कोणतरी गेला आपल्याच वयाचा म्हणजे आपलं वय त्याचा तो गेला तरी ह्याला वाटत नाही आपण पण जाणार बिचारा गेला, महाराज विचार काय, तू पण नंतर जाणार आहेस, कशाला विचारा केला असं नाही. महाराज नेहमी म्हणायचे की लोक अशा पद्धतीने विचार करत जसं का आपण मरणारच नाहीत. आता मरणार नाही म्हणजे नेमकं काय, परत लक्षात, मरणार नाही म्हणजे अंतर्मन होऊन राहणार नाही. माणूस मरतो म्हणजे काय, बहिर्मनाचं कार्य थांबलं, जसं गाढ झोपेत जातो आणि नेणिवेत असतो, तसंच देह सुटल्यानंतर सुद्धा तसंच कार्य होतं. म्हणजे कुठे जातो कळत नाही, जसं गाढ झोपेत कळत नाही, पण आता गाढ झोपेत स्वप्न पडतं की नाही, तसं ते नेणिवेमध्ये परत त्याला स्वप्न पडतं. म्हणजे कुठे जायचं ते कळतं, कारण ते अंतर्मनाची शक्ती आहे. पुढचा जन्म कुठे जन्माला जाणार, ते अंतर्मनाचं सगळं कार्य आहे. दुसरा जन्म कुठे जातो, म्हणून अंतर्मन शेवटच्या क्षणात आपल्याला देवाचं आठवण झाली पाहिजे असं म्हणतात ना. म्हणजे बरेच संत म्हणायचं की शेवटचा जो श्वास आहे तो देवाच्या स्मरणात गेला पाहिजे, कळलं की. आणि ज्याला देवाच्या स्मरणात गेला की त्याचा पुढचा मार्ग देवाच्या दिशेने असतो. आता एका दारुडा आहे, त्याला शेवटचं स्मरण काय असतं, दारूचं, मग तो कुठे जाणार, दारूच्या गुत्त्यात कुठेतरी पडणार जाऊन दुसरा जन्म, कळलं ना. म्हणजे लोकांना कुत्र्या प्रेम आहे, मांजरीचं प्रेम आहे, आठवण येईल तो माझ्या मांजरीचं काय होईल, गेला मांजरीच्या, कळलं ना. म्हणून कुत्री मांजरी पाळायला हरकत नाही, पण त्यांना ईश्वरी शक्ती म्हणून घोकून राहते. ईश्वरी शक्ती आहे ती, ईश्वरी शक्ती आहे. तो कुत्रा आहे, कुत्रा म्हटलं की जरी किती प्रेमान त्याला अगदी माझा बाबू बाबू म्हटलं तरी सुद्धा आकार तोच असतो. आणि त्यामुळे मरताना तोच आकार देतो, श्वास, शेवटचा श्वास, दुसरा जन्म तिथे गेला म्हणून समजा. आणि तो कुत्र्याला प्रेम एवढं असतं माणसाचं, त्याचा शेवटचा श्वास माणसाचा आकार बघत जातो, म्हणून तो दुसऱ्या जन्मी कुत्रा होतो, आणि हा माणूस कुत्र्याचा माणूस माणसाचा कुत्रा होतो, कळलं की नाही. आणि मग मात्र दोघं भेटत असेल परत, हा मालक आणि सांगायचा मुद्दा असा आहे, मन हे विचित्रपण आहे. म्हणजे अगदी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, काय करेल त्याचा काही सांगता येत नाही, असे मनाची शक्ती आहे. मन म्हणजे साधी गोष्ट नाही, पण मन दिसत नाही, मनाला रंग नाही, रूप नाही, गंध नाही, काही नाही. मन विचाराच्या द्वारे कार्य करतं. म्हणून परत दुसरी गोष्ट लक्षात आहे, मनाला ओळखायचं म्हणजे विचार येतात कुठे येतात, मनात येतात. म्हणजे मन विचार रूपाने स्फुरतं, आणि विचार रूपाने स्फुरतं त्यावेळेला लक्षात येतं विचार जे करतं ते मन करतंय. आणि म्हणून विचारांच्या अपेक्षेत परत मनाला पाहता येतं, मनातला लक्षात घेता येतं. आता ह्या मनाची जडणघडण कशी असेल त्या पद्धतीचे विचार येतात, परत लक्षात ठेवा. संस्कार आहेत लहानपणापासून ज्या पद्धतीने, आणि त्या पद्धतीने मन विचार करतात. शंका कुशंका ज्या येतात त्या संस्कारातून त्याप्रमाणे माणसाला येत असतात सगळ्या. म्हणून हिते जर सत्संगतीत असेल माणूस तर त्याचे विचार त्या सत्संगतीच्या ज्ञानाप्रमाणे येतात, आणि जो कुसंगत असेल त्याचे विचार कुसंगतीच्या हिशोबाने असतात. मग आता बघा, एखादी मुलं पिक्चर बघतात, पिक्चर मधल्या मारामाऱ्या हे ते सगळ्या गोष्टी मोठमोठ्या रस घेऊन बोलत असतात ना, असं केलं तसं केलं, आणि त्यामुळे ती सगळी मुलांमध्ये तोच विचार असतो तशाच पद्धती. पण ते जर संत समागमामध्ये आले, चांगल्या सत्संगतीमध्ये आले, तर तिथे चांगल्या गोष्टींचा विचार असतो, देवाचा विचार असतो, की कसं वागायचं याचा विचार असतो, आणि त्यामुळे तशाच पद्धतीचे विचार येतात. म्हणून इथे सत्संगतीला महत्व येतं, ते इथे येतं. म्हणून मन ज्या संगतीत राहतं त्या संगतीप्रमाणे ते विचार करतं, त्याच्याकडे विचार येतात. म्हणून मनच आहे हे मनाने ओळखायचं. हे सगळं कार्य कोणाचं आहे, मनाचं आहे. आता इथे आणखीन एक मोठा भाग आहे की मन म्हटल्यानंतर बहिर्मन अंतर्मन जे दोन्ही आहेत, तिथे ते मन मनाला का ओळखत नाही, तर मगाशी सांगितलं देहाच्या द्वारे ते मन सतत कार्य करत असल्यामुळे देह हेच माझं अस्तित्व आहे असं मनाला वाटतं, आणि त्यावेळेला देहाचं अस्तित्व आणि देहाच्या पलीकडे मनाचं अस्तित्व आहे हे मनाला ओळखता आलं पाहिजे. मग हे कसं ओळखायचं, देह म्हणजे मी नाही
हे त्या मनाला ओळखता आलं पाहिजे की देह म्हणजे मी जे मनाला वाटतं तो याला म्हणतात देहभाव. त्यामुळे तो देहभाव जर बाजूला करायचा असेल तर देह आणि मन वेगळं आहे. कारण हा देह माझा आहे असं जे म्हणतं ते कोण म्हणतं? मन म्हणतं. हात माझा, पाय माझा, डोळे माझे, कान माझे, म्हणजे माझा आहे. म्हणजे जी दुसरी गोष्ट आहे ती गोष्टी माझी म्हणतो आपण. पण मी माझा आहे असं कधी कोण म्हणत नाही ना. म्हणजे देह वेगळा आहे आणि मन वेगळं आहे हे जर कळलं तर हे माझ्यापणातून म्हणजे देहाच्या बाबतीत जे माझेपण आहे ते लक्षात आलं. ते माझेपण कोणाला आहे? मनाला आहे. जसं घर माझं म्हणजे मी घर नाही, देह माझा म्हणजे मी देह नाही. हा अर्थ व्यवस्थित समजला पाहिजे. घरामध्ये मी राहतो, घराचा सगळा उपयोग मला होतोय, तसं देहामध्ये मी राहतो म्हणजे हे मन राहतं. आणि हे मनाने मनाचा आलंब घेण्याचा सर्व बाह्यांगाने समजून घेण्याचा हा एक प्रकार आहे. त्याच्याही पलीकडे मनाने मनाचा आलंब घेण्यासाठी सद्गुरूजी साधना सांगतात. त्या साधनेच्या द्वारे मन मनाचा आलंब घेत असतं. आता इथे मन मनाचा आलंब घेताना मनाला एखादं दृश्य दाखवायचं असतं आणि त्या दृश्याच्या ठिकाणी मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे एखादी ज्योत आहे दाखवली किंवा एखादा लाल रंग दाखवला, टिळा दाखवला, बघत बसा बघत बसा बघत बसा बघत बसा. म्हणजे काय होतं? मनाला बाह्य विषयांपासून अलिप्त केलं जातं. जास्तीत जास्त लक्ष त्याने जेव्हा त्या एखाद्या वस्तूकडे दिलं जातं त्यावेळी इतर बाह्य विषयांचा आलंब घेता येत नाही. मग आधार न घेता तिकडे न पाहता फक्त एकाच वस्तूकडे तेव्हा ज्या पाहतं त्याला खरं म्हणजे तो प्रकारातून ते पाहता पाहता हे कोण पाहतं? ते मन पाहतं. हे मनाला आपोआप कळायला लागतं. आपोआप कळणं, क्लिक होणं. म्हणजे इथे विषयांचाच आधार घेऊन मन मनाचा म्हणजे वस्तूचा आधार घेऊन मन मनाचा आलंब घेते. म्हणजे मन मनाकडे वळतं, मन मनाचा आधार घेते. आणि एकदा हे जर लक्षात आलं तर मन शांत होतं. मन जेव्हा मनाचा आधार घेतं तेव्हा मन निवांत होतं, शांत होतं. आणि हा बोध परमार्थाचा म्हणजे परमार्थिक मार्ग जो म्हणतो आपण, तेव्हा अस्तित्व काय आहे? माझं अस्तित्व मन मन म्हणून मी माझं मनामध्येच आहे. खरं म्हणजे मन म्हणजे अशुद्ध जाणीव हा त्याचा खरा अर्थ. म्हणजे अधिक मागे जायचं असतं मनाच्या मागे काय आहे? तर मनाचं शुद्ध मन जे आहे ते शुद्ध मन म्हणजेच जाणीव. म्हणजे ही जी शुद्ध जाणीव आहे ती शुद्ध जाणीव देहाच्याद्वारे कार्यरत होते तेव्हा आणि देहाच्याद्वारे कार्यरत होऊन जगामधले सगळ्या वस्तूंची संबंधित होऊन तिथला आनंद घेण्याचा प्रयत्न करते. तर ते मन असतं. आणि तेच मन जेव्हा मनाचा आधार घ्यायला लागतं तेव्हा ते जाणीव होते, परिवर्तन होते. त्या क्षणी मन शांत होतं, निवांत होतं. म्हणून मनाला शांत आणि स्थिर होण्यासाठी हा अभ्यास प्रत्येक साधकाला करावा लागतो. हा जो मार्ग आहे हा नुसतं शब्दाने सांगून समजावून सांगता येतोय. पण जेव्हा ह्या पद्धतीने जोपर्यंत साधक प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याला मनाचा आलंब घेता येणार नाही. नुसतं शाब्दिक ज्ञान असेल, हा मन आहे मन आहे मन आहे सगळं म्हणा किंवा जाणीव. आपण नेहमी म्हणतो आपण कोण जाणीव आहोत. कोणी नेहमी ऐकणाऱ्या माणसाला विचार कोण आहे, लहान मुला तरी म्हणणं जाणीव आहे. पण नेमकं जाणीव म्हणजे काय की नेमकं मन म्हणजे काय हे कळण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. म्हणून साधना ही केलीच पाहिजे असं आपण दरवेळेला सांगतो. साधनेशिवाय हा पारमार्थिक मार्ग लक्षात घेता येणार नाही. समजलं? आणि म्हणून इथे साधना म्हणजे परत लक्षात घ्या, इथे वस्तूचं कडे मनाला वळवणं की मनाला तिथे पाहत बसण्याची एक अवस्था आपण निर्माण केली की तिथे पाहत बसलो तरी ते कोण पाहतं गेलं की आपल्याला लगेच मन पाहतं आणि मनाचं अस्तित्व हळूहळू कळतं. आता कसं असतं ते कळतं, या पुढे आपण चिंतन करू. पण इथे बाह्य विषय पाहायची गरज आहे का? नाही गरज आहे. इथे डोळे बंद करावेत, पाहायचंच नाही. दुसरा मार्ग आहे. डोळे बंद केले, एकांतात जाऊन बसला आणि समोर पाहत बसला. समोर काय पाहतं? काळोख आहे, एक बाजू असते. हा काळोख कोण पाहतं असं विचार. काळोखाचं जाण कोणाला होते? त्याच्या मनाला होते.
म्हणजे नुसतं डोळे बंद केले, काळोख पाहिला म्हणजे काळोख पाहतोय, समोर पाहत बसला, पाहता पाहता किती वेळ पाहणार असाही प्रश्न येतो ना. कंटाळायचा, काय पाहायचं काळोख. पण मनाला त्या काळोखाच्या पाहण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला काही दिसत नाही, त्यामुळे म्हणजे कोणत्या वस्तूशी जगाशी त्याचा संबंध उरत नाही, तेव्हा मन अधांतरी व्हायला लागतं. आणि त्याच वेळेला मनाला मनाचा अस्तित्वाचा अनुभव यायला लागतो. आणि म्हणून तिथे पाहता पाहता कोण पाहतं इथे जेव्हा वळतं की दृश्य आहे, कोणाला दिसतं, मनाला दिसतं, मध्ये काय आहे, पाहणं आहे. म्हणून दृश्य म्हणजे त्या दृश्याला पाहणं जे चालू होतं, आणि पाहणं कोणामुळे होतं, कोण आहे, मन पाहतं, म्हणून पाहणारा मन आहे. आता हे मन पाहणार आहे, हा मनाचा तिथे ह्या अभ्यासातून म्हणजे ह्या साधनेतून मनाला मनाकडे वळवण्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. ही सवय मनाला लागते. जोपर्यंत ही साधना परिपक्व होत नाही तोपर्यंत मनाचा आधार म्हणजे मनाला मनाचं ज्ञान किंवा अनुभव तिथे येत नाही. हे मनाला मनाचा अनुभव येतो म्हणजे नेमका कसला अनुभव येतो प्रश्न पडतो. श्वासाकडे पाहता पाहता, आता जसा काळोख पाहतो तसं श्वासाकडे पाहता. श्वासाकडे पाहणं अधिक सोपं. काळोख म्हणजे नुसता काळोख दिसतो, ते हालचाल काही दिसत नाही. श्वास येतो आणि जातो हे कळत असतं. श्वास दिसत नाही, पण नाकपुडीच्या ठिकाणी जो स्पर्श होतो त्या स्पर्शातून फुफ्फुसामध्ये जो हवा भरली जाते परत सोडली जाते, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये श्वास येतोय आणि जातोय हे कळतं. हे कळतं कोणाला कळतं, मनाला कळतं. आता हे मनाला कळतं ते म्हणजे दृश्य पाहता पाहता पाहणारं मन आहे. ह्या विचारातून त्या मनाला स्वतःकडे वळता येतं की मन मनाकडे वळतच. पण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पटकन बसला आणि झालं असं होत नाही. इथे बरेच आणखी अडथळे आहेत. अडथळे किती? पहिला म्हणजे मोठा अहंकार हाच अडथळा असतो, कारण देहभाव सुटत नाही आणि त्याला ते विचार बरेच येतात, मग विचार अडकतो. हा दुसरा अडथळा. तिसरा अडथळा बाह्य विषयांबद्दल असलेली आसक्ती. म्हणजे बसला की ते तिथल्या त्या गोष्टीचे विचार येतात, छोट्या छोट्या गोष्टी. समजा एकदा तुझा वाढदिवस आहे, मग ह्याला वाढदिवसाचे विचार सुरू होतात. कुठे लग्न आहे तर लग्नाचा विचार, कुठे साखरपुडा तर साखरपुड्याचा विचार, इथे जाऊया तिथे जाऊया. साधना कुठे गेली, साधना लग्नामध्ये. इथे मन भरकटलं. मन जर भरकटलं तर मनाचा आधार कधीच घेऊ शकत नाही. परत लक्षात, म्हणजे इथे व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळं जे आपण करतो आहोत, निवांत होतो, तो निवांत होता त्यावेळेला मन मनाकडे वळलेलं असतं म्हणून निवांत होतं. मन जेव्हा दृश्याकडे वळतं तेव्हा ते अस्थिर होतं. त्याला एका दृश्यातून दुसरं दृश्य पाहण्याची हौस असते, कारण मनाचा तो स्वभाव झालेला होता. चंचलपणा हा मनाचा स्वभाव झालेला आहे. पण एकदा साधना जर जमायला लागली तर तेच मन स्थिर होतं. मग त्याने डोळे उघडे करून सर्व विषयांकडे पाहिल्यानंतरही ते स्थिरपणाने पाहू शकतं, कारण त्या विषयात ते गुंतत नाही. त्याला फक्त आनंद घेता येतो, पण इतर सर्वसाधारण माणसं नुसता आनंद घेतात, मग त्या विषयात गुंतात. आणि त्या विषयात गुंतात म्हणजे त्या चांगलं वाईट वगैरे सगळ्या अंगाने सगळ्याचं चिंतन सगळं चालू होतं. इथे विषय म्हणजे ह्या जगातले दृश्य जगत जे आहे ते विषय म्हणतो आपण, ते दृश्य जगत आहे. आणि त्या दृश्य जगताला पाहण्याची शक्ती मनाकडे आहे. म्हणून मन नावाचं जी शक्ती आहे, मुळात ती शक्ती आहे, ती जाणते म्हणून तिला मन म्हणतात. म्हणून ह्या जाणणाऱ्या मनाने स्वतःची जाण घेणं म्हणजे मनाने शक्तीचा आलंब घेणं की मनाला मनाकडे वळवणं हा सोपा लक्षात. आता इथेच व्यतिरेकात्मक आणि अन्वयात्मक अशा दोन गोष्टी आल्या. अन्वयात्मक म्हणजे जगाशी संबंधित होणं म्हणजे अन्वय, आणि स्वरूपाशी संबंधित होणं म्हणजे व्यतिरेक. आत्ता जेव्हा जी ही साधना सांगितली त्या दृश्य श्वासाला पाहता पाहता कोण पाहतं म्हणजे मनाला मनाकडे वळवणं म्हणजे व्यतिरेक. मन जेव्हा जगाशी संबंधित असतो तेव्हा असतो तो अन्वय. पण साधक जेव्हा अन्वयात्मक म्हणजे सर्व जगाशी संबंधित जोडताना सुद्धा सर्वत्र हे दिव्यत्वच आहे किंवा दिव्यत्वाचं सगळं जीवन चालू आहे अशा भावात जेव्हा पाहतो
तेव्हा त्याची अन्वयात्मक भक्ती असते. प्रत्येक ठिकाणी हे मन कार्य जातं. मन शब्द वापरला मन, खरं त्याच्या ठिकाणी जाणीव शब्द वापरला पाहिजे. हे जाणीव जो शब्द वापरला तर त्याला अधिक लक्षात येईल. पण आता आपला मन हा शब्द गेला मन म्हणतो आपण. म्हणून मन जेव्हा दृश्य जगताशी संबंध त्याला म्हणतात अन्वय, आणि मन जेव्हा स्वतःकडे वळतं, स्वतःकडे जाण घेण्याचा प्रयत्न करतं, मनाचं जाण घेणं, त्याला म्हणतात व्यतिरेक. त्याला मग बाहेर जगाशी काही संबंध येत नाही. म्हणून व्यतिरेक आणि याचा अर्थच हा आहे की डायरेक्ट जेव्हा आपण स्वरूपाकडे वळतो, साधना ही व्यतिरेकात्मक साधना आहे. आणि तीच साधना जेव्हा डोळे उघडे करून आपण जगाशी संबंध तोडताना पाहतो, तेव्हा जेव्हा हे पाहणारं जे आहे ते मन पाहत आहे, ह्या भावात तिथे तुझं माझं काही नसतं. आता मन म्हणजे इथे जाणीव पाहते, हा शब्द योग्य आहे खरं त्या ठिकाणी, की जाणीवेचं सगळं कार्य चाललंय आणि जाणीव म्हणून हा आनंद घ्यायचा आहे. जाणीव मी देह म्हणून आनंद घेते तेव्हा असतो प्रपंच, आणि जाणीव म्हणून आनंद घेते तो असतो परमार्थ इथे आला. म्हणजे इथे सर्व अंगाने जेव्हा आपण विचार करू तर एकच लक्षात येतं की आपलं अस्तित्व आपण ओळखता येणं, आणि त्या अस्तित्वाच्या ओळखीतून नंतर मग सगळ्या गोष्टी जर करता येत असतील तर त्या कशा होतात, त्याला एका लेवलपर्यंत संत सगळीकडे जातात, सगळ्यांकडे बोलतात, एका लेवलपर्यंत ते आनंद देतात, सगळं येतं, पण तिथे थांबत नाही, की गुंतून राहत नाहीत. तिथला आनंद घेतात आणि परत स्वरूपाच्या ठिकाणी त्यांचं सतत तो भाव असतो की आहे ते सर्व जीवन देवाचं आहे. म्हणजे ते मन म्हणजे देव आहे, आधीपर्यंत पोचलं पाहिजे. मन ही जाणीव आहे, शुद्ध जाणीव, आणि शुद्ध जाणीव देव आहे, म्हणजे दिव्य स्वरूप आहे. म्हणजे उफराटी दृष्टी म्हणतात, की उफराटा भाव, की जिथे जगाशी संबंध न होता मनाचा दिशेने जेव्हा प्रवास सुरू होतो तेव्हा मनाचं, आपण मग सांगितलं नेणिवेत असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतात तेव्हा त्या अंगाने आपल्याला व्यतिरेक आणि अन्वय ह्या गोष्टी समजूया. अन्वय म्हणजे जगाशी संबंधित होऊन प्रत्येक ठिकाणी हे जाणीवेचं कार्य चालू आहे हे लक्षात घेतलं की तिथे ती ईश्वरी शक्ती म्हणतो आपण त्यालाच, ती ईश्वरी शक्तीचं कार्य आहे. ह्या अंगाने भावातून जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा अन्वयात्मक भक्ती असते. आणि जेव्हा स्वकडे पाहतं, मन स्वतःकडेच पाहतं, आणि मन स्वतःकडे पाहता पाहता ती ईश्वरी शक्ती आहे हा जो अनुभव येतो तेव्हा ती असते ती व्यतिरेकात्मक भक्ती असते. म्हणून ह्या दोन्ही गोष्टीने हा परमार्थाच्या दिशेने हा प्रवास आहे. म्हणून खरा परमार्थ हा मनाला ओळखण्यात किंवा जाणीवेने जाणीवेला ओळखण्यात किंवा जाणीवेने स्वतःचं दिव्यत्व अनुभवण्यात खरा परमार्थ आहे. इथे बाकी दुसरा कोणताही पण त्यासाठी बाह्य अंगाने आपल्याला सद्विचार पाहिजे, सद्भावना पाहिजे, सर्वांचे चांगले संबंध जोडता आले पाहिजे, सगळ्यांना आनंद देता आला पाहिजे, कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन येता कामा नये, कोणाचाही राग येता कामा नये. पण हे कधी होईल, जेव्हा मनाला आपल्या दिव्यत्वाचा अनुभव येतो तेव्हा त्याला कोणाचा राग येत नाही, कोणाबद्दल अनिष्ट चिंतन येत नाही, कोणी काही बोललं तरी ह्याला काही फरक पडत नाही, कोणी तो अपमान केला तरी फरक पडत नाही, कौतुक केलं तरी फुगून जात नाही. कारण ही जाणीव आहे, ही जाणीवेचा अनुभव जेव्हा जाणीवेला येतो तेव्हा हे सगळं परिवर्तन तिथे होत असतं. आणि म्हणून हे व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे, हा मुद्दा परत लक्षात ठेवायचा. म्हणून हा मला वाटतं आणखीन काय प्रश्न आहे का याच्यात, की इथे संत जेव्हा नामस्मरणाचा अभ्यास सांगतात, तो नामस्मरणाचा अभ्यास सुद्धा नाम कोण घेतं, मन, आणि कोणाला ते स्मरणात ठेवतं, मनाला. तर इथे जेव्हा मनाच्या अंगाने जेव्हा अभ्यास करता करता अंतर्मनामध्ये जेव्हा ज्ञान मुरतं, आणि अंतर्मने ज्ञान मुरल्यामुळे अंतर्मनातून जे काही विचार स्फुरतात त्या अंतर्मनाच्या द्वारे जे काही विचार किंवा जीवन जगण्याची जी पद्धत आहे, आपण विचार आचार जे चालू होतात ते अंतर्मनाद्वारे जे होतं त्याला म्हणतात प्रज्ञाशक्ती. अंतर्मनाच्या द्वारे आता सर्वसाधारणपणे प्रत्येकाकडे प्रज्ञाशक्ती असते, कारण मन आहे की जाणीव ती प्रज्ञाशक्ती असते. म्हणजे अंतर्मनाचं कार्य चालू आहे, आपण श्वासोच्छ्वास घेतो, कोणाचं, प्रज्ञाशक्तीच्या द्वारे घेतो. खरं सांगायचं अंतर्मनाच्या द्वारे म्हणजे अंतर्मनाचं सगळं कार्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारे होतं. आणि प्रज्ञाशक्तीच्या द्वारे होतं म्हणजे काय, ते सहज होतं. सहज श्वासोच्छ्वास कसा सहज होतो.
रक्ताभिसरण सहज आहे, पचन सहज आहे. हे सगळं कार्य कोणाचं आहे? अंतर्मनाचं कार्य. अंतर्मनाचं म्हणजे अंतर्मनाच्या प्रज्ञाशक्तीच्या द्वारे अंतर्मन कार्य करतं. अंतर्मनाचं कार्य प्रज्ञाशक्ती. म्हणून मनशक्ती जी म्हणतो आपण, तिथे विचारशक्ती असते. आणि इथे मन अंतर्मन जे असतं तेही विचार तिच्याकडनं येतात, ते करत नाही, येतात. किंवा त्याच्या ठिकाणी काही घटना आठवतात, काही स्वप्न दिसलं, स्वप्न पाहणं ही सुद्धा प्रज्ञाशक्तीचं कार्य आहे. कारण अंतर्मनाचं सगळं कार्याला प्रज्ञाशक्तीचं कार्य म्हणतात. जेव्हा दिव्यत्वाचा बोध अंतर्मध्ये मुरायला लागतो तेव्हा ती प्रज्ञाशक्ती दिव्य प्रज्ञाशक्ती, पण तिथे सगळं देवाच्या द्वारे चाललेलं आहे की दिव्यत्वाचा विचार तिथे सतत पुरायला लागतो आणि त्या अंतर्मनाचा एक प्रगल्भता तिथे प्रगट होते, त्याला म्हणतात दिव्य प्रज्ञाशक्ती. म्हणून ज्ञान शाब्दिक असेल तर ती प्रज्ञाशक्ती नाही. शाब्दिक ज्ञान बहिर्मनाच्या ठिकाणी असते, पण ते ज्ञान जेव्हा अंतर्मनात मुरायला लागलं आणि मग अंतर्मनाच्या द्वारे जेव्हा संत बोलतात, संत सांगतात, त्याचा अर्थ काय? त्यांचं सगळं कार्य प्रज्ञाशक्तीच्या द्वारे होतं. तर मी करतो हा भाव नसतो, त्यांना कळतं की आतून हे सगळं चाललेलं आहे. कसं येतं, काय येतं ते बघत नाहीत. त्याला म्हणतात दिव्य प्रज्ञाशक्तीचं कार्य, म्हणजे देवाचं कार्य. दिव्य प्रज्ञाशक्ती म्हणजे दिव्य स्वरूपाचं कार्य आहे. सतत लक्षात, तिथे जाणीवपूर्वक नाही होत, तर ते सहज होतं, सहज. आता साधी गोष्ट लक्षात, तुम्ही दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, किती वेळ सांगा, मग मनात किती वेळ घ्यायचं, कंटाळा येतो ना. जाणीवपूर्वक करताना मर्यादा आहेत, पण तेच कार्य नेणीपूर्वक होतं ते अमर्यादा. श्वास किती वेळा घेतो, मरेपर्यंत श्वास चालूच आहे, पण कंटाळा आला का श्वास घेताना? नाही, कारण सहज आहे. प्रज्ञाशक्तीच्या कार्यामध्ये कंटाळा नाही. जाणीवपूर्वक कार्य करताना मग कंटाळा येतो. किती वेळ करायचं, किती वेळ नाम घ्यायचं असं वाटतं ना. नाम घेता घेता माणसं थकतात, पण जेव्हा ते अंतर्मनातून नामस्मरण सुरू झालं तर ते अखंड होतं. तिथे कंटाळा येत नाही, तिथे आनंद असतो. म्हणून हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रत्येक साधकाने समजून घ्यायच्या आहेत आणि त्या अंगाने हा अभ्यास करायचा आहे. म्हणून हे सगळं लक्षात ठेवून महत्वाचा एक प्रश्न आणखीन येतो की दिव्यत्वाचे स्मरण साधता साधता स्फुरणापर्यंत वाटचाल कशी होते आणि स्मरण बिघडण्याची कारणे कोणती? स्मरण बिघडण्याची कारण मग असे सांगितलं त्याप्रमाणे आपला फोकस, आपली प्रायोरिटी साधकाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याची परमार्थामध्ये प्रगती होणार नाही. लक्षात ठेवा. स्पष्ट का सांगावं लागतं? कारण लक्षात येत नाही साधकांना. आपलं चुकतंही कळत नाही, आपण कुठे कुठे वाहतोही कळत नाही. प्रत्येक साधकाला पहिलं त्याची प्रायोरिटी काय? त्याला स्वरूपानुभव घ्यायचा आहे, ही प्रायोरिटी. तिथे जिथे स्वरूपानुभव घेण्याचं मार्गदर्शन दिलं जातं तिथे आपल्याला पहिलं गेलं पाहिजे की आपल्या बाहेरची घरची कामं तिथे अडकायला पाहिजे? बरेच लोकांना आपण म्हणतो अरे या प्रवचनाला ऐका विका, त्यांची अनेक कारणं असतात. इथे जायचंय, तिथे जायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, ते घ्यायचंय. म्हणजे काय? त्यांना हा परमार्थ, हा मार्ग त्यांच्यासाठी नाहीये. त्यांना असंच जीवन जगायचं आहे, आनंदाने त्यांना त्यांच्यापर्यंत आनंद घ्यायचा, तो घ्यायचा. प्रायोरिटी कळत नाही. साधक झाला की त्याची पहिली प्रायोरिटी दिव्यत्वाचं स्मरण आपल्याला सतत साधता आलं पाहिजे. त्यासाठी काय करायचंय हे समजून घेता आलं पाहिजे, ही प्रायोरिटी. त्यासाठी जिथे जिथे हा मार्ग मिळतोय म्हणजे त्या सद्गुरूंकडे आपल्याला पुन्हा पुन्हा मार्ग, मग तिथेच गेलं पाहिजे. साधी गोष्ट आहे. आपलं शनिवार आणि मंगळवारचं काय सोमवारचे कार्यक्रम होतात, किती लोक प्रायोरिटी देतात ह्या गोष्टीला? आधी आपल्या घरची कामं, त्याची कामं, वेळ मला की चला येऊया. त्यांना साधक नाही म्हणत, त्यांना संधी साधू म्हणतो आपण. संधी साधतात मध्येच. साधक कोण? शनिवारी आहे ना, मग शनिवारी मग दुसरे कार्यक्रम कोणतेच असता कामा नाहीत. असतील तर आधी सांगतो बाबा आम्ही हे करू, पण शनिवारी आम्ही इथे जाणार. ही धारणा असते ना, तिथं तो साधक होतो. कारण त्याला ती प्रायोरिटी आहे. त्याला आपल्याला हे पहिलं कळलं पाहिजे, इथे आपल्याला जायला पाहिजे, इथे आपली प्रगती आहे. पण बऱ्याच ठिकाणी फिरतात, इथे जातो, तिथे जातो, तिथे जातो, सगळ्या गोष्टी सांगते, काय झालं, असं झालं, तसं झालं म्हणून नाही आलो. कारण त्यांना प्रायोरिटी नाही आहे. त्यांचं प्रायोरिटी ही सगळ्या विश्वात गुंतण्याची प्रायोरिटी. त्यांना साधकाला हे कळलं पाहिजे, इथे प्रायोरिटी, इथेच गेलं पाहिजे. कितीही ज्ञान झालं तरी सुद्धा सत्संग सुटता कामा नये. सत्संगाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. म्हणून आपल्याला कळलं असं बऱ्याच लोकांना वाटतं, त्यापैकी बरेच लोक करत असतात. पण सत्संग हा असायलाच हवा. सत्संग म्हणजे अशाच पद्धतीचं जिथे चिंतन होतं तो सत्संग. नुसतं एकत्र झाला म्हणजे सत्संग पण नव्हे. तिथे गप्पा टप्पा सगळ्या गोष्टी करत असाल आणि स्वरूप स्मरणच नसेल तर तो सत्संग नव्हे.
आणि म्हणून इथे जे कारण आपण म्हणतो तिथे पहिली प्रायोरिटी देत नाहीत. दुसरी गोष्ट, बाह्य जगाची आसक्ती भरपूर आहे. आसक्ती म्हणजे काय? म्हणजे अगदी आपल्या नात्या गोत्यामध्ये ज्या गोष्टी आपण चालणार की हे माझा, हा माझा, तो माझा, तो माझा, ह्याची इतकी आसक्ती असते की त्यांना मनाला स्वरूपाकडे वळताच येत नाही. तर त्या विषयातच गुंतत बसतात. तिसरी गोष्ट असते आळस. माणसाला आळस असतो आणि मग नंतर करू, नंतर करू, नंतर करू, तर त्यांच्याकडे होत नाही. चौथी गोष्ट असते की जरासं कुठे काय झालं की मन वर खाली व्हायला लागलं, राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो, तोही घातक ठरतो. म्हणजे इथे साधकाने किती सावध राहिलं पाहिजे. कारण ही सोपी गोष्ट जरी म्हटली तरी जोपर्यंत प्रायोरिटी कळत नाही, जोपर्यंत आसक्ती कमी होत नाही. कारण आसक्ती कधी कमी होईल? जोपर्यंत मन मनाकडे वळत नाही तोपर्यंत बाह्य नात्या गोत्यामध्ये जीवनामध्ये आसक्ती संपणार नाही. एकच लक्षात ठेवा, एकटेच येणार आहात आणि एकटेच जाणार आहात. तेव्हा एकटे जाताना ज्ञान नसेल तर भरकटणार. कुठे जायचं कळलं नाही तर आपण कुठच्या नवीन जागी गेलो आपण भरकटतो ना, कुठे जाऊया, कुठे जाऊया, कुठे जाऊया. देह सुटल्यानंतर हाच कन्फ्युज होईल, कुठे जायचं माहित नाही. प्रज्ञा जागृत होईल तेव्हा कळलं ना. नाही तर स्वप्नासारखं, अरे 17 स्वप्न दृश्य एकत्र आलं की स्वप्न पडतं. म्हणजे खरं स्वप्न आपल्याला कळतच नाही कशामुळे पडलं वगैरे, पण मनाचा स्वभाव आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या संत संग किंवा स्वरूप स्मरण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथे जिथे ह्या गोष्टी कळतात, समजला जातात, ती प्रायोरिटी आपली पहिली असली पाहिजे. अगदी घडलेली गोष्ट सांगतो. म्हणजे पांडुरंग पाटील म्हणून आपल्याकडे साधक जुने होते महाराजांचे, आणि गुरुपौर्णिमेचा दिवस होता. त्यावेळेला महाराजांचा गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठा असायचा. आणि त्यावेळेला नेमके ते पंढरपूरला गेले, दोघं तिघ जण. म्हणजे ज्यावेळेला गुरुपौर्णिमा असते, सद्गुरूंचं त्यावेळेला ज्ञान असतं. म्हणजे आपले सद्गुरू म्हणजे कार्यक्रम म्हणजे काय असतं, सद्गुरूंचे ज्ञान देतात. तिथे काय नाचगाणी बीजगाणी म्हणून तिथे अडकत नाहीत कोण, किंवा मोठ्या गोष्टी छोट्या गोष्टी अशा अडकत नाहीत. तिथे महाराज नेहमी सगळ्यात महत्वाचं महाराजांचं काय असायचं? प्रबोधन. तर ही मंडळी गेली, अगदी चांगले साधक होते महाराजांचे, आणि ते आले परत. आणि महाराजांना सांगायला पंढरपूरला असं आहे तसं आहे. महाराज असे ओरडले त्यांना की अरे तू गुरुपौर्णिमा, तुम्हाला गुरुचं महत्व कळत नाही आणि पांडुरंगाला भेटायला गेले, कसला पांडुरंग भेटणार तुम्हाला? आणि हे सगळं सांगितलं तर पांडुरंग पाटलं, त्यांचं नाव पण पांडुरंग होतं. अशी गंमत आहे. मग त्यांनी स्वतःहून सांगितलं शेवटी, हो असे महाराज ओरडले आम्हाला. ओरडण्यानंतर काय करणार? प्रायोरिटी कळत नाही, लक्षात घ्या. आणि ही स्पष्ट सांगितलं म्हणजे असंही नाही, पण लोकांना खरोखर कळत नाही. आपलं चुकतं हेही कळत नाही, किती सांगावं तरी कळत नाही. ह्यासाठी मनाकडे वळवलं पाहिजे, आणि त्यासाठी साधना आवश्यक. आणि साधना हे आवश्यक असताना हा जो प्रश्न आहे की दिव्यत्वाचं स्मरण, मन हे दिव्य आहे. बघा लक्षात, मनाकडे वळवणं म्हणजे काय? मनाच्या ठिकाणी दिव्यत्वाचं स्मरण आलं पाहिजे की हे सर्व देवाचं कार्य आहे. याचा अर्थ मन म्हणून जे आहे ते मुळात देवच आहे, मुळात देव आहे. पण आज अज्ञानामुळे, जीवभावामुळे, देहभावामुळे, आसक्तीमुळे, अहंकारामुळे ते इतके दूषित झालेलं आहे की त्याला आपलं अस्तित्व कळत नाही. आणि म्हणून ह्या मनाकडे वळवलं पाहिजे. म्हणजे जाणीवेने जाणीवेला पाहिलं पाहिजे. म्हणजे चित्पदाने सत्पदा दिशेने जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच मनाने मनाला अनुभवणं, म्हणजेच स्वरूपाला अनुभवणं, हे सगळे अर्थबोध समजले पाहिजेत. म्हणून साधना ही मनाने मनाला अनुभवण्यात आहे, अनुभवता आलं पाहिजे. मनच आहे, आणि मनच आहे म्हणजे जाणीवच आहे, जाणीवच आहे म्हणजे देवच आहे. ह्या भावामध्ये आपल्याला पाहता आलं पाहिजे. म्हणजे ते श्रद्धा फार महत्वाची आहे. म्हणून परमार्थामध्ये श्रद्धेला महत्व दिलं जातं. श्रद्धा ही सद्गुरूंना असावी लागते. सद्गुरू म्हटल्यानंतर त्या सत्साधकाला दुसरं काही आठवता कामा नये, लक्षात घ्या. खरा सत्साधक जेव्हा आपण म्हणतो की सद्गुरू आणि सद्गुरूंचं ज्ञान, त्याच्या पलीकडे त्याला कुठे जायचं नसतं. कारण तिथेच त्याला त्याचा सगळं अर्थ होतं. म्हणजे आता इतर पंथामध्ये इतर सद्गुरू सांगतात, सगळेच तेच सांगणार. प्रत्येकाची भाषा वेगळी असते, सगळी वेगळी असते. म्हणजे
श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव तिथे नसतो. तर आपल्याला जिथे ज्ञान होतं, जिथे अर्थबोध कळतो, तिथे आपल्याला तिथे स्थिर राहता आलं पाहिजे. तिथेच जर आपण भरकटायला लागलो तर ज्ञान आपल्याला कळत नाही. आपल्या बऱ्याच लोकांना वाटतं की आपण इथे ऐकूया, टीव्हीवरचे चॅनल लावून ऐकतो आपण. जेव्हा हे कळतं तेव्हा ते ज्ञान ऐकायलाही हरकत नाही. पण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या ज्ञानामध्ये भरकटले जाल, कारण तो बोध नेमका कळत नाही. म्हणून ज्या सद्गुरूंकडे आपल्याला ज्ञान मिळतं आहे तिथे खरं स्थिर राहणं फार महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं इथे श्रद्धा पाहिजे. श्रद्धेशिवाय हे ज्ञान अंतर्मनामध्ये मुरत नाही. म्हणून सद्गुरूंवर श्रद्धा, सद्गुरूंच्या ज्ञानावर श्रद्धा आणि सद्गुरूंच्या ज्ञानातून ह्या जाणीवेची जाणीवर श्रद्धा, त्याला म्हणतात आत्मश्रद्धा. ही आत्मश्रद्धा, आता ही आत्मश्रद्धा कशी होईल की इथे पाहणारं जे तत्व आहे, आता इथे जाणीव शब्द वापरला, आता इथे आपण म्हणतो जाणणारं तत्व, पाहणारं तत्व. हे पाहणाऱ्या तत्वाकडे पाहणाऱ्याने वळायचं आहे, म्हणजे मनाने मनाच्या मुळाकडे वळायचं. म्हणून हेच करत असताना नेमकं हातात काय येतं, ज्याला रंग नाही, रूप नाही, गंध, ते दिसणार कसं, दिसणारच नाही. पण तिथे अत्यंत निवांतपणा प्राप्त होतो. हे जो अत्यंत निवांतपणा प्राप्त होतो तिथेच प्रज्ञा स्फुरायला लागते, तिथेच प्रज्ञा जागृत होते. आणि तिथेच सद्गुरूंचं मार्गदर्शन सतत असेल तर तिथेच अस्तित्वाचा अनुभव येतो. अस्तित्व काय, कसलाही आकार नाही, कसलाही रंग नाही, कसलाही रूप नाही, गंध नाही, पण ते आहे. असणे पण लक्षात येतं. आणि असणेपणाच एकदा लक्षात यायला लागलं की मन स्थिर व्हायला लागतं, की मनाला ते खरं अस्तित्व आहे. मन मनाचं अस्तित्व जाणतं, म्हणजे जाणीवेचं अस्तित्व जाणतं. आणि ते जाणीवेचं अस्तित्व अनुभवता आलं पाहिजे. आणि ते आपण स्फुरणापर्यंत पोहोचलो आहे, हे स्फुरण आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याला आपण आहोत हे सतत वाटतं, हे त्याचं स्फुरण आहे. म्हणजे असणेपणाचं जे स्फुरण आहे त्या स्फुरणापर्यंत पोचलं तर मन शांत होतं, निवांत होतं आणि तिथे प्रज्ञाशक्ती जागृत होते. आणि ही स्फुरणापर्यंत पोचताना भरपूर टप्पे आहेत खरं म्हणजे त्यासाठी, की नुसतं एकदा गेलं असं नाहीये. सुरुवातीला स्थिर बसावं लागतं. मग सद्गुरूंनी सांगितलं श्वासाकडे पाहतं, श्वासाला पाहत राहावं लागतं. श्वासाकडे पाहता पाहता विचार येतात, मध्येच अडथळे निर्माण झाले, मग तिकडे विचार अडकला तर अडकला गेला. मग इथे काय झालं पाहिजे, जसं आता पूर्वी म्हणायचे की ऋषीमुनी ज्यावेळेला बसायच्या तेव्हा सगळ्या अप्सरा बिप्सरा तोडायला यायच्याच. अप्सरा म्हणजे ज्यांचे विचार येतात तेच अप्सरा, कळलं ना. त्यांच्या मनात विचार आले, हे विचार ते विचार, त्यामुळे त्यांना वाटतं अप्सरा आल्या, अप्सरा नाही विचार. पण सर्वांना अप्सरा येतात, विचारांच्या अप्सरा असतात सगळ्या. ते मोठा अडथळा असतो. म्हणून तिथे त्या टप्प्यातून पुन्हा तिथे न पाहता श्वासाकडेच पाहायचं. श्वासाचं कडे मनाला तिथे वळवावं लागतं, तिथे ठोकत बसावं लागतं. श्वासाकडे पहा, श्वासाकडे दीर्घ श्वास घे पाहिजे, नाही कळत दीर्घ श्वास घे, दीर्घ अट्टहास पाहिजे तिथे खरा. म्हणून हे टप्पे आहेत, अट्टहास केल्याशिवाय कधी कधी ते होत नाही. आणि ते जेव्हा करत असताना मन जसे विचार कमी 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 व्हायला लागतं तसं मन स्थिर व्हायला लागतं, मन शांत व्हायला लागतं. मन शांत झालं की इथे आणखीन एक टप्पा येतो की ते निवांत झालं, मन नेणिवेत जातं. आता तुम्ही म्हणा नेणिवेत गेलं चांगलं काय वाईट आहे, चांगलंच आहे, स्वरूपात जातं. नेणिवेत म्हणजे कुठे जातं, स्वरूपाशी एकरूप होतं. मेल्यानंतर कुठे जाणार, स्वरूपात जाणार, हे कळतं तिथे, कळलं ना, की इथे स्वरूपाचा अनुभव आहे. तिथे स्वरूपापर्यंत पोहोचतायत, पण इथे नेणिवेतून गेलं तरी मग दुसरी एक अवस्था लक्षात, की त्या नेणीव म्हणजे त्या निवांत अवस्थेत गेल्यानंतर सुद्धा जागृती हवी. ही दुसरी अवस्था. आधी सुरुवातीला सगळे नेणिवेतच जाणार, म्हणजे निर्भान अवस्था म्हणतात त्याला. निर्भान अवस्था म्हणजे कसलंच भान राहत नाही, कुठे गेलो काय गेलो काही कळत नाही. पण तिथेही थांबायचं नाहीये, ती निर्भान अवस्था येत असते येऊ देत, येता येता पुरा जागृतीमध्ये येणारच, कारण मन तिथे स्थिर राहणार नाही. आणि जेव्हा ते जागे पण तिथे येतं तेव्हा सुद्धा म्हणजे घाबरायचं पण नाही किंवा अस्थिर पण व्हायचं नाही, ते पाहत राहायचं, अभ्यास करायचा. आता बऱ्याच वेळेला साधकांना निर्भान अवस्थेत जाण्याची सवय होऊ लागते. आणि बऱ्याच वेळेला लोक म्हणतात अगदी कुठचं नामस्मरण करताना किंवा स्वयंस्मरण करताना एकदम नेणिवे जातात. तिथे गेलेलं वाईट काहीच नाही, कारण परत लक्षात ठेवायचं स्वरूपाशी ते मन एकरूप होतं, जाणीव स्वरूपाशी एकरूप होते, म्हणून ती निर्भान अवस्था असते. पण ती एकच अवस्था मनाने जाणायची नाही, तर त्याने परत त्या निवांत अवस्थेमध्ये स्वतःला जाणण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे.
ती पुन्हा पुन्हा अभ्यास करता करता परत ती जागृती अवस्था यायला लागते. कधी ती नेणीवे जातात, कधी जागृतीमध्ये येते, अशी अवस्था येते. मग बऱ्याच वेळा काही लोक एकदम कुठे गेलं कळत नाही, पण नंतर परत ते देहावर येतात, की जागृत अवस्था ते जाणायला लागतात. म्हणजे हे जाणणारं सगळं तत्व आहे, हे दिव्य जाणीवेचं कार्य आहे. म्हणून मन मुळात जाणीव आहे, आणि जाणीव मुळात दिव्य जाणीव आहे, आणि दिव्य जाणीव मुळात देव आहे, म्हणजेच स्वरूप आहे. विश्वामध्ये हे सर्व स्वरूपाचं कार्य चाललंय, त्याचा अनुभव प्रत्येक साधकाने स्वतःच्या मनाच्या ठिकाणी घ्यायचा आहे. बाह्य जगतामध्ये तो अनुभव येणार नाही, पण खरा अनुभव येतो तो अनुभवण्यातून अनुभवात घ्यायचा आहे. म्हणून पाहणारा आहे हा सतत अनुभव आहे माणसाला. मी पाहतो असं जे ते म्हणतो तेव्हा त्याचा पाहणारा आहे ह्याचा अनुभव असतो, पण त्या मी पाहतो म्हणजे देहभावातून मी पाहतो म्हणतो, आणि तिथे तू चुकतं. मग पाहतो कोण? तो देवच पाहतो, ती स्वरूपच पाहतं, आणि स्वरूपच पाहत आहे. ही सवय जेव्हा साधनेतून अंतर्मुख होता होता, म्हणजे स्वरूपोन्मुख होता होता मन इतकं मजबूत होत जातं की ते जेव्हा डोळे उघडे करून जेव्हा जगाशी संबंधित सोडायला लागले, प्रगल्भ झालं, तर उघड्या डोळ्याने सुद्धा ते त्या दिव्यत्वाच्या भावातूनच कार्य करायला लागतं. पण ही अवस्था करायला खूप प्रयत्न केले पाहिजेत. एका दिवसामध्ये पूर्वीचे तपश्चर्या 12-12 वर्ष करायची. खरं ज्ञान वळायला पण 12 वर्ष काय, 15 वर्ष काय, 20 वर्ष काय लागतच असतात. पण एकदा त्याची गोडी लागली की वर्ष किती मोजत बसायचं नसतं. आपण त्या ज्ञानात किती मूर्त आहोत हे साधकाने पाहायचं असतं, आणि त्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय हे काही नाही. म्हणून अडथळे भरपूर येतात, पण त्या अवस्था या निर्वाण अवस्थेतून परत सुभान अवस्था येते, अनुभवता येतं. मग अनुभवत निवांतपणा अनुभवत 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 म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती यायला लागते, आणि ती अनुभूती प्रत्यक्ष आली की मग डोळे उघडे केल्यानंतरही त्या अनुभूतीतून सर्वत्र पाहता आलं. म्हणजे ही पुढची अवस्था आहे ना. डोळे उघडे केले की हे अनुभव निघून जातात, तो भाव निघून जातो, परत दृश्याशी संबंधित होतात. मग इथे प्रगल्भ अवस्थेतून परत पाहावं लागतं. डोळे उघडे करून सुद्धा सर्वत्र दिव्यत्व आहे पाहायला लागलात तर ती अन्वयात्मक भक्ती आली. जर ते नाही पाहिलं तर गुंतण्याची भक्ती आली. सगळ्या सर्व रूपामध्ये गुंतणं, याच्याशिवाय पलीकडे काहीच राहत नाही. आणि म्हणून हे जेव्हा मनाच्या ठिकाणी ही प्रगल्भता येते तेव्हा ते मन उरत नाही, तर ते देवच होऊन उरतं. मग उरला उरे विठ्ठल असं जे संत सांगतात त्याचा अर्थ तो आहे. म्हणून ह्या सगळ्या अंगाने आपल्याला साधकाला ह्या गोष्टी समजल्या. म्हणून मुळात मनच समजलं पाहिजे, आणि मन समजत नाही म्हणून गोंधळ आहे. लक्षात घ्या, सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये इतके संभ्रम आहेत, गोंधळ आहेत, की त्याला त्या ठिकाणीच गोंधळाचं अडकायला आवडतं. तिथे त्याला आपण ज्ञानाकडे वळलं पाहिजे हे कळत नाही, आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण होतो. म्हणून साधक निर्माण होणं ही पण मोठी कठीण गोष्ट आहे. एक तर पुण्याही पाहिजे, पूर्वजन्माचं काहीतरी असायला हवं, तर तो इथून चिकटणार. नाही तर सद्गुरूंकडे येऊन सगळेच पार का नाही होत प्रश्न आहेत, कारण ते अभ्यास करत नाहीत, हा सरळ अर्थ. इथे अभ्यास केला पाहिजे प्रत्येकाने. अभ्यासा म्हणजे जाणीव. म्हणून अगदी हल्ली नेहमी मी सांगतो की हृदयस्थ ईश्वर नितांत श्रद्धा पाहिजे, आणि प्रयत्नरूपी परमेश्वरावर अढळ निष्ठा पाहिजे. ह्या दोन गोष्टी साधकाकडे असायला पाहिजे. दिव्यत्व आहेच, म्हणजे ही जी पाहणारी शक्ती आहे तीच ईश्वरी शक्ती आहे, तिथे श्रद्धा हवी. म्हणजे स्वतःवर स्वतःची श्रद्धा हवी. तर आत्मश्रद्धा शब्द वापरतात महाराज. म्हणून ही आत्मश्रद्धा जेव्हा मजबूत होते तेव्हा हे ज्ञान म्हणजे हे मन प्रगल्भ होतं, जाणीव प्रगल्भ होते, आणि ते अधिक शुद्ध होते. आणि मग उघड्या डोळ्याने सुद्धा जागृतीमध्ये सुद्धा ती देवाच्या स्मरणात किंवा दिव्यत्वाच्या स्मरणात सगळं कार्य त्याचं सुरू होतं. आणि ते होईपर्यंत साधकाने सतत प्रयत्न करतात, आणि ते झाल्यानंतर पुढे काय, पुढे परत प्रयत्न करतायचं, गपचूप नाही बसायचं. कारण जरासं इकडे तिकडे हल्लास की तू घसरलास म्हणून समज. प्रत्येक वेळा लक्षात घ्या, साधनेमध्ये सर्वात मोठी अडचण घसरणं पण आहे, निसरडा मार्ग. कारण साधकाला जेव्हा बाह्य विषयांची आसक्ती निर्माण होते तेव्हा तो ह्या मार्गापासून पटकन बाजूला झाला म्हणून समजा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून सद्गुरूंना धरून राहणं म्हणतात ते ह्यासाठी. ज्ञान, सद्गुरू म्हणजे ज्ञानात धरून राहिलं पाहिजे. सत्संग असणं, की ह्याच पद्धती विचार करणारी लोक आपल्या आजूबाजूला असलं पाहिजे, की त्यांच्यातूनच आपण आत्मचर्चा केली पाहिजे, आणि त्याच्यातून आपण आपली प्रगती. म्हणून साधना प्रत्येकाने केलीच पाहिजे. साधनेशिवाय कोणाचंच परिवर्तन होऊ शकत नाही. आपोआप झाला
एकच झाला आपोआप श्रीकृष्ण. जन्मतः झाला तो ज्ञानी झाला, कळलं ना. म्हणा जन्मतः त्याला पाय लागला तर यमुनानंद पाणी खाली झालं वगैरे सगळे चमत्काराचे सांगणं. तो भगवान होता, भगवंतच प्रत्यक्ष जन्माला आला असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला मात्र प्रयत्न केलेच पाहिजेत, तरच भगवंतापर्यंत आपली वाटचाल सुरू होते आणि सर्वांची वाटचाल त्याच दिशेने हो, अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.